पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी. साने गुरुजींचं नाव आलं की पहिले त्यांच्या शिकवणी, त्यांचे विचार याबद्दल बोललं जातं. त्यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक आजही प्रत्येक माणसाच्या घरात आणि मनात आहे. आजच्या काळात जिथे प्रत्येक ठिकाणी इतकी लेग पुलिंग, बॅकस्टॅबिंग आणि डर्टी पॉलिटिक्स चालतं, शाळेत शिकणारी मुलं असो किंवा थेट नोकरी करणारी लोकं, स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत कॉम्पिटिशनमध्ये असतात. या कॉम्पिटिटिव्ह जगात जोपर्यंत इंटरनेटमधून प्रेम, करुणा आणि सद्भावना या डाउनलोड करता येत नाही ना, तोपर्यंत साने गुरुजींना पर्याय नाही. मित्रांनो, खेळता-खेळता गुडघा फोडून, रडत-रडत घरी आईजवळ आल्यावर, आई सगळी कामं सोडून जसं बाळाला कुशीत घेऊन त्याच्या जखमेवर मलमपट्टी करायची ना, तेव्हा किती बरं वाटायचं नाही? किती प्रोटेक्टेड वाटायचं. आईच्या कुशीत आपण एकदम बिनधास्त आहोत असं वाटायचं. बस आईच्या कुशीतच आपलं सगळं जग आहे. तसंच काही एखाद्या निरागस लहान मुलाचं नातं हे तो काही छोट्या-छोट्या कारणांमुळे खेळताना म्हणजे "मला चीटिंग करून आउट का केलं यार?" म्हणून रडत, दुःखी झाल्यावर आजी-आजोबांकडून श्यामची आई ही गोष्ट एखादा लहान मुलगा ऐकतो, तेव्हा त्याला असंच वाटतं, की श्यामची आई ही गोष्ट आईच्या कुशीसारखीच आहे. आजी-आजोबा हे त्या बाळाला जवळ करतात आणि त्याच्या कुशीत श्यामची आई ऐकवताना त्या लहान मुलाच्या मनातला राग, रुसवा-फुगवा सगळं गायब करतात. असं एकही निरागस बालपण नसेल, जेव्हा आपण आपल्या बालपणात श्यामची आई ही गोष्ट ऐकली नसेल. तरच नवल. एक सांगू? या श्याममध्ये आपण स्वतःला पाहतो, तर त्याच्या आईमध्ये आपण आपल्या आईला पाहतो. बरोबर ना? मित्रांनो, श्यामची आई या व्यतिरिक्त साने गुरुजींनी बरीच पुस्तकं लिहिली आहेतच. त्याचबरोबर त्यांनी समाजासाठी, देशासाठी बरंच काही केलंय. साने गुरुजींची जीवनकथा. साने गुरुजी. नाव कानावर पडताच त्यांच्यातला साधेपणा आपल्या डोळ्यासमोर येतो. गुरुजी म्हणजे जणू काही आपल्या घरातलीच एक वडीलधारी व्यक्ती वाटते. खादीचा साधा कुर्ता, लेंगा, डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर झोळी. अरे, हे तर माझेच आजोबा आहेत, असं वाटतं. शालेय शिक्षण घेत असताना श्यामची आई या धड्यात श्यामचं घर, घराच्या बाहेर असलेलं अंगण, श्यामच्या आईचं वर्णन अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ही गोष्ट ऐकताना किंवा वाचताना आपण या कथानकात पार हरवून जातो. जणू काही हे सगळं घडत असताना आपण तिथेच कुठेतरी उभे आहोत आणि आपल्या डोळ्यासमोर हे सगळं घडताना बघत आहोत. इतकं ॲक्चुअल, इतकी डिटेलिंग ही कधी पाहिली आहे का? मग गोष्ट कितीही साधी का असेना, कितीही छोटीशी का असेना, गुरुजी याच सगळ्या बारकाव्यांना धरून त्यांच्या साहित्याला आकारणी देत. मित्रांनो, याच आपल्या मनातल्या प्रांजळ, पापभीरू आणि निरागस व्यक्तिमत्वाविषयी अजून काही बारीक-सारीक गोष्टी आपण आपल्या कुकू एफएमच्या ओरिजिनल कंटेंटमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा आर.जे. कल्पेश आणि कुकू एफएमच्या या ओरिजिनल कंटेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या ओरिजिनल कंटेंटचा विषय अर्थातच साने गुरुजी आणि त्यांचा जीवन प्रवास. तर मस्त आणि थोडक्यात जाणून घेऊयात साने गुरुजींबद्दल. मित्रांनो, कोकणात असलेले एक छोटेसे गाव, नाव पालगड. पालगडमध्ये गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते. ते खोत म्हणून काम पाहत असत. मित्रांनो, त्या काळात खोताचे घराणे म्हणजे वैभव संपन्न आणि बऱ्यापैकी श्रीमंत समजले जायचे. गुरुजींच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी बेताची होती, पण कालांतराने त्यांची परिस्थिती इतकी खालावली, की सदाशिवरावांच्या घरदारावरही जप्ती आणली गेली. अशा या सर्व दृष्ट्या संपन्न असलेल्या आणि हळूहळू पार पोकळ झालेल्या घरात 24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजींचा जन्म झाला. गुरुजींच्या आईचं नाव यशोदा होतं. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम. आईचे प्रेम, माया आणि शिकवण घेऊनच गुरुजी लहानाचे मोठे झाले, असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितल्यात. लहानपणी गुरुजींच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केलेत, त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. सगळ्यांवर म्हणजे अगदी निर्जीव वस्तूंवर देखील प्रेम करण्याचा धडा हा गुरुजींना त्यांच्या आईनेच दिला. साने गुरुजींचे मन हे अतिशय भावनाप्रधान आणि संस्कारक्षम आणि म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावना आणि संवेदना काय असतात, त्याचं दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे, हे गुरुजींना त्यांच्या लहान वयातच कळू लागलं. मित्रांनो, गुरुजींचे लहानपण आणि प्राथमिक शिक्षण हे पालगडमध्येच झालं. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला. त्यासाठी गुरुजींना पुण्याला त्यांच्या मामांकडे जावं लागलं. पण पुण्यात त्यांना काही करमेना, म्हणून ते पुन्हा पालगडला आले.
आणि दापोलीच्या एका मिशनरी शाळेत शिक्षण घेऊ लागले. मित्रांनो, मिशनरी शाळा म्हणजे इंग्रजांनी सुरू केलेली शाळा. शाळेत एक हुशार आणि गुणवंत विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले. मराठी आणि संस्कृत हे विषय त्यांचे आवडते तर होतेच, पण त्यासोबतच या दोन्हीही विषयांमध्ये ते अतिशय हुशारही होते. यासोबत कविता करण्याचे कौशल्य गुरुजींमध्ये लहानपणापासूनच होते. यामुळे त्यांच्या शाळेत गुरुजींची एक कवी म्हणून कीर्ती पसरली. गुरुजींचं पाठांतर खूप जबरदस्त होतं. नवनीतातील विविध धडे त्यांना तोंडपाठ होते. प्राकृत पुराण आदी पोथ्यांचे त्यांनी वाचन केले होते. बालपणात गुरुजी विद्यार्थी म्हणून घडत असताना त्यांच्या घरची परिस्थिती अजूनच बिकट होत गेली. म्हणूनच त्यांच्या थोरल्या भावाने नोकरी करायचं ठरवलं. त्याचसोबत गुरुजींना देखील वडिलांवर अजून किती दिवस अवलंबून राहायचं, म्हणून त्यांनीही शिकण्यासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला. त्यातच त्यांच्या एका मित्राने त्यांना सुचवलं, औंध संस्थानात गरीब विद्यार्थ्यांना मोफत अन्न मिळतं म्हणून. त्यानुसार गुरुजी तिथे राहायला आणि शिकायला गेले. अतिशय खडतर आणि हाल उपेक्षा सोसून त्यांनी शाळेला आणि अभ्यासाला सुरुवात केली. कधी शिधा मागून तर कधी शिळे अन्न खाऊन त्यांनी दिवस काढले. मित्रांनो, चक्कीवर खाली जमा झालेलं किंवा खाली पडलेलं पीठ असतं ना, तेही गुरुजींनी जमा करून त्याच्या पोळ्या बनवून खाल्लं. पण काहीही असो, ज्ञान उपासना मात्र सोडली नाही. दुर्दैव असं की औंधला शिक्षण घेत असताना नेमकी तिथे प्लेगची साथ सुरू झाली आणि म्हणून शिक्षण अर्ध्यात सोडून गुरुजी परत पालगडला परतले. घरी आल्यावरही त्यांना स्वस्थ बसवेना, म्हणून ते पुन्हा पुण्याला रवाना झाले आणि तिथे नूतन मराठी विद्यालय इथे राहिलेले शिक्षण पूर्ण करू लागले. शिक्षण पूर्ण करत असताना गुरुजी कधी डाळ चुरमुरे खाऊन तर कधी एक वेळचेच जेवण करून दिवस काढू लागले. पण शालेय जीवनात ते एक अतिशय हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी म्हणूनच ओळखले जाऊ लागले. अशा हाल उपेक्षा सोसून गुरुजी 1918 साली मॅट्रिक झाले. मॅट्रिक झाल्यावर गुरुजींनी पुण्यातच असलेल्या न्यू पूना कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घ्यायचं ठरवलं. मित्रांनो, न्यू पूना कॉलेज म्हणजे आत्ताचं SP कॉलेज बरं का. याच कॉलेजमधून गुरुजी BA नंतर MA झाले. MA झाल्यानंतर पुढे काय करायचं म्हणून मग अंमळनेर इथे असलेल्या तत्वज्ञान मंदिरासाठी फेलो हवेत अशी जाहिरात त्यांच्या वाचण्यात आली. तिथे त्यांनी अर्ज केला. त्यांना तिथे प्रवेश देखील मिळाला. पण तिथेही काही जमत नाही असं लक्षात आल्यावर गुरुजींनी लवकरच तिथे रामराम ठोकला आणि अंमळनेर इथेच असलेल्या प्रताप हायस्कूल या शाळेत आता गुरुजी शिक्षक म्हणून रुजू झाले. काहीच दिवसात गुरुजींना तिथल्या वसतिगृहाचे मुख्य बनवण्यात आले, म्हणजे हॉस्टेलचे रेक्टर. आता इथे काम करत असताना गुरुजी तिथल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी समरस झाले. मुलांना स्वावलंबन आणि सेवावृत्ती काय असते ही त्यांनी त्यांच्या कृतीद्वारे शिकवली. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुजींनी आपली सगळी बुद्धी, सारं श्रम वेचलं. गुरुजी या नावाला ते सार्थ ठरले. 1928च्या नोव्हेंबर महिन्यात त्यांनी विद्यार्थी या नावाने एक मासिक सुरू केले. या मासिकात गुरुजी काही सोपे पण वाचनीय लेख लिहू लागले, ज्यामधून मुलांना काही बोध मिळावा हे त्यामागचं उद्दिष्ट होतं. आता बघता बघता 1930 साली भारतात राजकीय आंदोलन सुरू झालं. शिक्षक म्हणून काम करत असताना गुरुजींना कुठेतरी कसली तरी कमी जाणवू लागली. असं वाटू लागलं की हीच वेळ आहे जेव्हा आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवं. म्हणून मग गुरुजींनी शालेय जीवनातून मुक्त व्हायचं ठरवलं आणि आपल्या देशाच्या राजकीय जीवनात समरस होण्यासाठी ते अगदी जोमाने पुढे सरसावले. यासाठी त्यांनी काय काय केलं हे आपण पुढच्या भागात पाहूयात.